नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 16 जुलै 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. तर सर्वप्रथम पाहूया आजचे दिनविशेष. 16 जुलै 1909 रोजी अरुणा असफ अली यांची जयंती साजरी केली जाते. दिल्लीच्या त्या प्रथम महापौर होत्या. 1942 साली गोवालिया टँक सभेमध्ये त्यांनी उषा मेहतांसोबत ध्वजारोहण केलेले होते. तसेच भूमिगत रेडिओ स्टेशन जे 1942 साली स्थापन झालेले होते, त्यामध्ये देखील त्यांचा सहभाग होता. त्यांचे निधन 1996ला झाले आणि अगदी पुढच्याच वर्षी म्हणजे 1997 साली त्यांना भारतरत्न सन्मानाने सन्मानित करण्यात आले. तर लक्षात ठेवा 16 जुलै 1909 अरुणा असफ अली यांची जयंती, दिल्लीच्या त्या प्रथम महापौर. त्यानंतर 16 जुलै 2020 रोजी नीला सत्यनारायण यांचे निधन झालेले आहे. महाराष्ट्रातील त्या पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त होत्या. त्यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1948 रोजी झाला होता. आपल्यासाठी महत्त्वाची अशी बातमी असेल ही, कारण नीला सत्यनारायणन ह्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त होत्या आणि 2020 साली त्यांचं निधन झालेलं आहे. काल 15 जुलै रोजी कौशल्य दिवस साजरा केला गेला. तर आपण त्याबद्दल प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना याबद्दलची थोडक्यात माहिती पाहिली होती. तर आपण एकदा सविस्तरपणे त्या योजनेची माहिती पाहूया. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा प्रारंभ 15 जुलै 2015 रोजी जागतिक युवक कौशल्य दिवस म्हणजेच कौशल्य दिवस या दिवशी सुरुवात झालेली आहे आणि जागतिक कौशल्य दिवसाच्या निमित्ताने याचा प्रारंभ करण्यात आलेला होता. याचे जे उद्दिष्ट होते ते देशातील तरुणांना उद्योगानुसार आवश्यक कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनवणे हे होते. यातील महत्त्वाची वैशिष्ट्ये काय होती? तर मोफत कौशल्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत दिलं जाणार होतं आणि सरकारमान्य प्रशिक्षण संस्थांमार्फतच हे असणार होतं. त्यासोबतच प्रमाणपत्र आणि आर्थिक प्रोत्साहन देखील दिले जाते. प्रशिक्षणानंतर प्रमाणपत्र आणि काही रक्कम देखील दिली जाते. त्यानंतर प्रशिक्षण झाल्याच्या नंतर प्लेसमेंटसाठी देखील मदत करण्यात येते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीसाठी सहाय्य करण्यात येते. RPL म्हणजे रिकॉग्निशन ऑफ प्रायर लर्निंग अंतर्गत अप्रशिक्षित मजुरांना त्यांच्या अनुभवावर आधारित प्रमाणपत्र देखील दिले जाते. यासाठी कार्यान्वयन संस्था कोणत्या होत्या? तर राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ म्हणजे NSTC आणि कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय म्हणजेच आपली मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट जी आहे, त्या 2 संस्थेमार्फत ही योजना राबवली जाते. 2023 पर्यंत याचा परिणाम काय झाला होता? तर 1 कोटीहून अधिक तरुणांना या योजनेअंतर्गत प्रशिक्षण भेटलेलं होतं आणि 700+ प्रकारच्या कौशल्य प्रशिक्षण कोर्सेस या योजनेअंतर्गत होते. त्यामुळे आपल्यासाठी आणि परीक्षेच्या अनुषंगाने अशा दोन्हीही गोष्टी आपल्याला महत्त्वाचं आणि आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर ही होती प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना. तर आता आपल्या चालू घडामोडींना सुरुवात करूया. तर नुकताच विम्बल्डन 2025 हा खेळाचा समारोप झालेला आहे. तर महिला एकेरी टेनिस स्पर्धेमध्ये इगा स्विएटेक हिचा ऐतिहासिक विजय झालेला आहे. पोलंडच्या इगा स्विएटेकने विम्बल्डन 2025 मध्ये महिला एकेरीच्या अंतिम फेरीमध्ये अमेरिकेच्या अमांडा अनिसिमोव्हार हिच्यावर 6-0, 6-0 असा अभूतपूर्व विजय मिळवलेला आहे. आणि ओपन युगात विम्बल्डनमध्ये पहिलाच दुहेरी विजय आहे. म्हणजे क्लीन स्वीप आपण ज्याला म्हणतो, डबल बेगल 6-0, 6-0 असा तिने विजय मिळवलेला आहे आणि असा विजय मिळवलेली 1911 नंतर हे पहिल्यांदाच घडत आहे. या विजयानंतर स्विएटेकचे हे 6वे ग्रँड स्लॅम विजेतेपद झालेले आहे. अमेरिकेची जी अमांडा अनिसिमोव्हार जी होती ही 23 वर्षांची नवोदित खेळाडू असून ग्रँड स्लॅमच्या पहिल्याच अंतिम फेरीत ती पोहोचलेली होती. त्या फेरीमध्ये तिने अव्वल मानांकित आर्याना सबलेंकाचा पराभूत केलेला होता. याआधी अशा प्रकारचा दुहेरी विजय 1988 मध्ये फ्रेंच ओपनमध्ये स्टेफी ग्राफने मिळवला होता. तिने हा विजय नताशा झ्वेरेव्हा हिच्या विरुद्ध मिळवलेला होता. तर आपल्या परीक्षेच्या अनुषंगाने ही देखील महत्त्वाची बातमी आहे. विम्बल्डन 2025 या महिला एकेरी स्पर्धेमध्ये इगा स्विएटेक ही जी पोलंडची खेळाडू आहे तिने हे जेतेपद पटकावलेले आहे. त्यानंतर पुरुष एकेरी जेतेपद पाहूया. तर जानिक सिन्नर किंवा त्याला यानिक सिन्नर देखील म्हटलं जातं. यानिक सिन्नरने कार्लोस अल्काराजचा 4-6, 6-4, 6-4, 6-4 असा पराभव करून विम्बल्डन जेतेपद पटकावलेला आहे. 148 वर्षांच्या इतिहासामध्ये विम्बल्डन पुरुष एकेरीचे जेतेपद पटकावणारा यानिक सिन्नर हा पहिला इटालियन खेळाडू आहे. लक्षात ठेवा,
यानिक सिन्नर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर इटली या देशाचा तो खेळाडू आहे. आणि अल्काराजचा कारकिर्दीमध्ये प्रथमच ग्रँड स्लॅम फायनलमध्ये पराभूत पत्करावा लागलेला आहे. यानिक सिन्नरचे हे चौथे ग्रँड स्लॅम आहे. आणि आपल्या परीक्षेच्या अनुषंगाने हे चारही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. विम्बल्डन 2025, यानिक सिन्नर पुरुष एकेरी जेतेपद पटकावलेलं आहे आणि इटलीचा तो पहिलाच खेळाडू आहे ज्याने पुरुष एकेरी जेतेपद पटकावलेलं आहे आणि त्याने पराभव कुणाचा केलेला आहे? तर अल्काराज. तर आता टेनिसच्या 4 ग्रँड स्लॅम स्पर्धा ज्या आहेत, यावर वारंवार प्रश्न विचारले जातात आणि याचा सिक्वेन्स देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर सर्वप्रथम होते ऑस्ट्रेलियन ओपन. जानेवारी महिन्यामध्ये ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे हार्ड कोर्टवर आयोजित करण्यात येते. त्यानंतर फ्रेंच ओपन, ज्याला रोलंड गॅरोस असे देखील म्हटले जाते, मे महिन्याच्या अखेरीस आणि जूनच्या सुरुवातीस पॅरिस, फ्रान्स येथे क्ले कोर्टवर ही आयोजित केले जाते. त्यानंतर विम्बल्डन स्पर्धा जूनच्या अखेरीस आणि जुलैच्या सुरुवातीस इंग्लंडमधील लंडन येथे ग्रास कोर्टवर ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्यानंतर US ओपन ऑगस्टच्या अखेरीस आणि सप्टेंबरच्या सुरुवातीस अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामध्ये हार्ड कोर्टवर ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. एकाच वर्षात या चारही स्पर्धा सलग जिंकणे हे कॅलेंडर ग्रँड स्लॅम मानले जाते आणि आपल्यासाठी हे खरंच महत्त्वाचं आहे, कारण सिक्वेन्स असा विचारला जाऊ शकतो. तर सर्वप्रथम होते ऑस्ट्रेलियन ओपन, मग फ्रेंच ओपन, मग विम्बल्डन ओपन आणि त्यानंतर US ओपन. त्यानंतर पुढची महत्त्वाची बातमी आहे. सबिह खान हे ॲपलचे नवीन COO बनलेले आहेत. आपल्यासाठी भारताच्या दृष्टीने खूप अभिमानाची अशी बातमी आहे. ॲपलचे नवीन CEO म्हणजे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर या यापदी सबिह खान यांची नियुक्ती झालेली आहे. यांचा जन्म 1966 मध्ये उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे झालेला आहे. त्यानंतर सिंगापूरला लहानपणापासून ते स्थायिक होते आणि त्यानंतर अमेरिकेमध्ये त्यांचं शिक्षण झालेलं आहे. टफ्ट्स युनिव्हर्सिटी येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि इकॉनॉमिक्स या विषयामध्ये दुहेरी बॅचलर डिग्री त्यांनी घेतलेली होती. 1995 मध्ये ॲपलमध्ये प्रोक्युरमेंट ग्रुपमध्ये ते सामील झालेले होते आणि त्यांच्या नेतृत्वाखालील कंपनीने कार्बन फूटप्रिंट 60% कमी केलेले होते. या जुलैमध्ये म्हणजेच नुकतेच जेफ विल्यम्स यांच्या जागी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे COO पदी त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. इंडियन ओरिजिनचे असल्यामुळे आपल्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आणि परीक्षेच्या अनुषंगाने देखील ही बातमी विचारली जाऊ शकते. सध्या ॲपलचे CEO कोण आहेत? तर टिम कुक हे आहेत आणि या टिम कुक यांच्यानंतर कंपनीतील दुसऱ्या क्रमांकाचे ते वरिष्ठ अधिकारी असतील. आपल्यासाठी खूप महत्त्वाची बातमी ही असून याच्यामध्ये कन्फ्युजन करायला खूप वाव आहे. कारण ॲपलचे ते नवीन COO झालेले आहेत, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर. चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर झालेले नाही आहेत, लक्षात ठेवा. आणि परीक्षेमध्ये अशा पद्धतीचा ट्विस्टेड प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो. त्यामुळे ॲपलचे CEO आहेत टिम कुक, तर आपले इंडियन ओरिजिनचे सबिह खान हे आता चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणजे COO झालेले आहेत. त्यानंतर पुढची आणि महत्त्वाची अशी बातमी म्हणजे INS कवरत्ती. तर INS कवरत्ती येथून एक्सटेंडेड रेंज अँटी सबमरीन रॉकेट ERASR याची यशस्वी चाचणी करण्यात आलेली आहे. भारताच्या डिफेन्सच्या अनुषंगाने ही खूप महत्त्वाची अशी बातमी आहे. ERASR हे पूर्णपणे स्वदेशी अँटी सबमरीन रॉकेट आहे आणि हे विकसित केलेले आहे DRDOने. म्हणजे पुण्यामधील ARDE जी DRDOची संस्था आहे, तसेच HEMRL आणि NSTL या विशाखापट्टणम यांच्या मदतीने हे विकसित करण्यात आलेले आहे. एकूण 17 रॉकेट्सची चाचणी याच्यामध्ये घेण्यात आलेली आहे आणि ह्या चाचण्या कधी घेण्यात आल्या होत्या? तर 23 जून 2025 ते 7 जुलै 2024 या दरम्यान या चाचण्या घेण्यात आल्या होत्या. ERASR याची जी रेंज आहे ही 8.5 ते 8.9 किलोमीटर इतक्यापर्यंत आहे आणि ERASR मध्ये 2 मोटर प्रणाली आहे. तर आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने लक्षात घ्या की INS कवरत्ती यावरून एक्सटेंडेड रेंज अँटी सबमरीन रॉकेटची यशस्वी चाचणी करण्यात आलेली आहे आणि आपल्या डिफेन्सच्या अनुषंगाने ही खूप खूप अतिशय महत्त्वाची बातमी आहे. तर या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजचा एक प्रश्न पाहून घेऊया. यानिक सिन्नर याकडे किती ग्रँड स्लॅम आहेत? लक्षात घ्या, आपण ग्रँड स्लॅम बद्दल पूर्ण सखोल माहिती पाहिलेली होती. 4 ग्रँड स्लॅम स्पर्धा कोणत्या आहेत आणि आत्ताचं विम्बल्डन 2025 ही जी स्पर्धा झाली होती त्यामध्ये पुरुष एकेरीमध्ये कोण जिंकलेले आहे आणि महिला एकेरीमध्ये कोण जिंकलेले आहे, दोन्ही स्पर्धा आपण पाहिलेल्या आहेत.
तर यानिक सिन्नर याकडे सध्यासाठी म्हणजेच विम्बल्डन 2025 या स्पर्धेनंतर किती ग्रँड स्लॅम आहेत असा प्रश्न इथे विचारलेला आहे. पर्याय क्रमांक 1 आहे 4, पर्याय क्रमांक 2 आहे 5, पर्याय क्रमांक 3 आहे 6 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 7. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 4. म्हणजेच आत्ताची विम्बल्डन 2025 ही स्पर्धा जिंकून त्याच्याकडे सध्यासाठी 4 ग्रँड स्लॅम इतक्या टायटल्स आहेत. आणि जानिक सिन्नर हा इटलीचा खेळाडू आहे आणि इटलीचा तो पहिला खेळाडू आहे ज्याने विम्बल्डन 2025 मध्ये पुरुष एकेरीचं जेतेपद पटकावलेलं आहे. तर या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आमच्या MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका. यूट्यूबसोबतच आम्ही टेलिग्राम, व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहोत. तर या सर्वच ठिकाणी आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.